नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला MPSC वाला हा चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रातील म्हणजे की इतिहासातील हा एक चॅप्टर आहे, महाराष्ट्र ब्रिटिश सत्तेची स्थापना व त्याची धोरणे। ह्यामध्ये जेवढे पण PYQs आयोगाने विचारलेले आहेत ते सगळं PYQ आम्ही हा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर शेवटपर्यंत नक्कीच राहा। जसे की कंबाईन असो, राज्यसेवा असो, ग्रुप सी असो, सगळे एक्झामचा क्लर्क असो, सगळे एक्झामचे PYQs आपण ह्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर शेवटपर्यंत नक्कीच राहा। तर चला सुरू करूया। आपला पहिला प्रश्न आहे, सन 1817 ते 1818 या काळात नागपूरच्या कोणत्या राजे साहेबांनी गोंड या आदिवासी जमातीच्या प्रामुख्याने मदतीने इंग्रजाविरुद्ध लढा दिला होता? तर आपलं उत्तर काय येणार? अप्पासाहेब भोसले यांनी 1817 ते 1818 या काळात नागपूरमध्ये राजेसाहेबांच्या गोंड या आदिवासी जमातीच्या प्रामुख्याने मदतीने इंग्रजाविरुद्ध लढा दिला होता। कोणी? अप्पासाहेब भोसले यांनी। आता दुसरा प्रश्न घेऊया आपण। कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीपैकी कोणत्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते? तर आपल्या ऑप्शनमध्ये कोण कोण दिलेले आहेत? रामजी शिंदे, रामजी सिरसाट, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी, भीमा नाही। तर आपलं उत्तर काय येणार? तर सगळ्यात आधी काय बघू? इलिमिनेशन मेथड। तर कोणाच्या नेतृत्वाखाली? तो कोणी पण एकच असेल ना, कारण की 2-3 नसतील ना। तर आपलं उत्तर कोणता येणार? 4, फक्त रामजी सिरसाट। आता पुढचा क्वेश्चन, खालीपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले होते? तर आपलं उत्तर काय येणार? राजा रघुजी तिसरा। ह्या प्रश्नामध्ये दुसरा ना तिसरा मध्ये मुलं खूप कन्फ्यूज राहतात, ते ह्याला खूप काळजीपूर्वक वाचा। याचा उत्तर येणार राजा रघुजी तिसरा। आता चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रात रयतवारी पद्धत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत लागू केली होती? तर आपलं उत्तर काय येणार? लॉर्ड हार्डिंग। काय येणार? लॉर्ड हार्डिंग येणार। आता पुढचा प्रश्न घेऊया आपण। ब्रिटिश भारतातील महसूल पद्धत कालक्रमानुसार क्रम लावा। तर सगळ्यात आधी बोली पद्धत आली होती। हा प्रश्न आहे SR मेन्स ऑक्टोबर 2024 चा। तर काय सगळ्यात आधी आपण हे टिकवतो असा बोली पद्धत आली होती। सगळ्यात आधी बोली पद्धत आली होती, हे का नाही? हे आम्हाला माहित आहे। तर इलिमिनेशन मेथड ड येणार सगळ्यात आधी। तर हा कट झाला, हा कट झाला, एक ऑप्शन आणि 2 ऑप्शन कट। आता ऑप्शन किती राहिला? 3 ना 4। तर त्याच्यानंतर काय आली? कामधारी पद्धत ऑप्शन मिळाला तिसरा आन्सर, राईट। आता आपण बघू पुढचा प्रश्न। जुने 1818 नंतर डेक्कन कमिशनर विभागात कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होता? हा प्रश्न आहे फॉरेस्ट, एप्रिल 2023 चा। पुढे चालूया। ऑप्शन मध्ये काय सांगत आहे? ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, ऑप्शन दिलेले आहेत ना, तर आम्हाला तर माहित आहे ना। तर आपला ऑप्शन येणार ऑप्शन बघूया। ऑप्शन येणार 1 ए व बी बरोबर, कारण सोलापूर, सांगली, अहमदनगर मध्ये नव्हता डेक्कन कमिशनर विभागात। जिल्हा रत्नागिरी, रायगड सुद्धा नव्हता। तर आपलं उत्तर येणार पुणे आणि नाशिक। पुणे, नगर, खान्देश, नाशिक व सातारा मध्ये जून 1818 नंतर डेक्कन कमिशनर विभागात जिल्ह्यांचा समावेश होता, राईट। आता आपण बघू सातवा प्रश्न। सातवा प्रश्न काय आहे? नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा अखिल भारतीय राज्य संघ निर्माण केला? तर आपला उत्तर काय येणार? आम्हाला माहित आहे की मराठा सरकार होता, इंग्रजाविरुद्ध लढा करण्यासाठी अखिल भारतीय राज्य संघ मराठा, हा तर आपल्याला माहित आहे। तर आपलं उत्तर काय येणार? 1 अ व ब, फक्त मैसूर मराठा सरकार, पेशवे म्हणजे की हैदराबादचा निजाम, मैसूरचा हैदर अली, नागपूरकर भोसले। आता आपण म्हणणार आहोत आठवा प्रश्न। 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन
करणारे विभाग यांना जोडणारे रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? आपलं उत्तर काय येणार? ब्राईट याने 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणाऱ्या विभागांना जोडण्यासाठी रेल्वे सुरू करावी अशी प्रथम मागणी केली होती. कोणी? ब्राईट यांनी. आता आपण बघणार आहोत PSI मेन्स सप्टेंबर 2022 चा प्रश्न. तर काय होता? पुढील योग्य विचारलेला आहे. योग्य काय विचारलेलं आहे? योग्य. रामकृष्ण विश्वनाथ यांनी आधुनिक मराठीतील काय म्हणत आहे? मराठीतील पहिला अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला. हो, बरोबर. हा प्रश्न बरोबर आहे. हा बरोबर आहे. आता हे न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक घोषणास खंडणी असे म्हटले. बरोबर आहे हा सुद्धा. गोपाळराव देशमुख यांनी लक्ष्मीदान. हो, हा सुद्धा बरोबर आहे. रामचंद्र दत्त यांनी भारतीय दारिद्र्य प्रथम राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा मांडला. नाही, रॉंग. हा रॉंग आहे. तर आपला आन्सर काय येणार? 1. 9च्या 1. परदेशी भांडवलांची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था यांचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे असे आपल्या अर्थविषयक निबंधात लिहिणारे तज्ञ कोण? ऑप्शन मध्ये बघू आपण. जॉन स्टुअर्ट मिल, अल्फ्रेड मार्शल, दादाभाई नौरोजी, न्यायमव रानडे. परदेशी भांडवलशाही. तर आपलं याचं उत्तर येणार जॉन स्टुअर्ट मिल हे सुद्धा होते. आम्हाला तर माहित आहे. जॉन स्टुअर्ट मिल आणि अल्फ्रेड मार्शल हे होते. तर याचं उत्तर येणार फक्त 1. अ व ब. आता पुढचा प्रश्न घेऊया. हा प्रश्न आहे STI 2019 चा. तर प्रश्न काय म्हणत आहे? योग्य विधान काळजीपूर्वकचा. राईट. 11वा प्रश्न. अमेरिकन यादवी युद्ध संपल्यावर महाराष्ट्रात कापसाचे भाव कोसळले. बरोबर. महाराष्ट्रातील दुष्काळातही इंग्रजी सरकारने सारा वसुलीची सक्ती केली. हो, सक्ती. तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढावी लागत ते, कारण की कर्जबाजार होते. हो, हा सुद्धा बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय येणार? अ व ब यांचे परिणाम क आहे. हा उत्तर. 3रा. इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रांतांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारस करण्यासाठी हारकोर्ट बॅटलर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. हो, आम्हाला फक्त इतकीच माहिती असल्या पाहिजे. त्रिसदस्यीय समिती कोणी नेमली होती? अध्यक्ष कोण होते? तर आपलं उत्तर येणार बॅटलर. फक्त बॅटलर है ना. प्रश्न याच्यानं सुटतो की. आता बघू 3रा. कोणत्या व्यक्तींचा कोल्हापूर संस्थानांशी संबंध नव्हता? आम्हाला माहित आहे की दादासाहेब सुर्वे यांचा संबंध होता. दिनकरराव यांचा सुद्धा होता. माधवराव बागल यांचा होता. काशीनाथराव वेद यांचा नव्हता. तर आपलं उत्तर काय येणार? 1च येणार. इसवी सन 1818 नंतर महाराष्ट्र माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले गेले होते. ते भाग व अधिकारी यांच्या जोड्या लावा. सगळ्यात आधी खानदेशामध्ये अधिकाऱ्यांची जोडी लावायची आहे ना. खानदेशमध्ये ब्रिग्ज. 1च्या 4 आहे का बघा. फर्स्ट ऑप्शन. इलिमिनेशन मेथडने सुटतो हा प्रश्न. खानदेशात ब्रिज. मग बचा काय येणार? बचा 3 येणार. धारवाड म्हणजे किथॅकर. पुणेमध्ये कोण येणार? पुणेमध्ये ना हेनरी रॉबर्टसन. आणि अहमदनगरमध्ये पॉझिजर. आता पुढचा प्रश्न घेऊया मी. खालीपैकी मुंबई इलाक्याचे गव्हर्नर कोण होते?
म्हणजे की मुंबई इलाक्याचे सर्व गव्हर्नर तुम्हाला लक्षात असायला हवं. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? आयोगाने ते हा प्रश्नाला रद्द केलेला आहे, म्हणून ह्या प्रश्नाला आम्ही स्किप करू. पुढचा प्रश्न आहे, जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात कोणत्या तह झाला होता? जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यामध्ये झाला होता पंढरपूर तह झाला होता जुलै 1812 मध्ये. खालीपैकी कोणत्या इमारतीची रचना F.W. स्वीट्सन यांनी केली होती? कोणी? F.W. स्वीट्सन. त्याचं उत्तर काय येणार? अबकड पूर्ण व्हिक्टोरिया टर्मिनल, छत्रपती महाराज टर्मिनस. त्यालाच व्हिक्टोरिया टर्मिनसला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे म्हणतात. म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग, द रॉयल अल्फ्रेड सेर्सल्स होम, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय. आता पुढचा प्रश्न घेऊया मी. पुढील दोन विधान मुंबई इलाक्याच्या कोणत्या राज्यपालाबद्दल केलेले आहेत? त्याला सातारा खालसा करणे अमान्य होते. हो, त्याने साताऱ्याला पहिला प्रशासनाची सुरुवात केली. तर आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार बॉर्टल फियर ह्या राज्यपालाबद्दल आहे, कारण त्यांनी सातारा खालसा करणे अमान्य होते आणि ते साताऱ्यात पालिका प्रशासनाची सुरुवात सुद्धा त्यांनीच केली, बॉर्टल फेअर यांनी. संत लिंबिक कोण होते? तर ते होते, हा प्रश्न सुद्धा सुटतो कारण की एवढं मोठं ऑप्शनच दिलेलं आहे त्यांनी, राईट. नाना फडणवीसांनी सत्कार केलेले फ्रेंच दूत. आता आपण बघू पुढचा प्रश्न, जोड्या लावा. हा राज्यसेवा 2026 मुख्य 2026 मध्ये आलेला प्रश्न आहे. लॉर्ड वेलेस्ली काय? याचं उत्तर काय येणार सांगा. लॉर्ड वेलेस्ली हे दख्खनच्या सैन्याचे प्रमुख होते. काय होते? दख्खनच्या सैन्याचे प्रमुख होते लॉर्ड वेलेस्ली. तर आहे का ऑप्शन मध्ये? सॉरी ते नव्हते. लॉर्ड वेलेस्ली नव्हते. लॉर्ड वेलेस्ली हे सिंध्यावर युद्ध पुकारले होते. सिंध्यावरील युद्ध पुकारले होते. आर्थर वेलेस्ली यांनी दख्खन, थोडा कन्फ्युजिंग आहे. जनरल लेग हे दिल्ली काबीज केली. भोसले यांनी देवगराचा तह केला. तर ऑप्शन तर असं ना, आर्थर वेलेस्ली आणि दख्खन सैन्याचे प्रमुख होते, राईट. आता पुढचा प्रश्न घेऊया मी. लंडन येथील दी टाइम्स वार्ताहत लिहिले. कोणी लिहिले? लंडन येथील द टाइम्स वार्ताहत लिहिले कोणी? विजेवर चालणारे तंत्रतारायण. हो, त्या शोधाने या गोष्टीच्या आजच्या भारतात जितका जोरदार आणि महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे, तितका आज इतगायत कधीही नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखाचे निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखेच होते. हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होता? विजेवर चालणारे तारायंत्रवर. पुढचा प्रश्न आहे 22वा. मुंबई प्रांताचे 4 विभाग होते व त्या प्रत्येकावर एक महसूल कमिशनर होता. हे 4 विभाग कोणते? सांगा कोणते होते? सिंध होते, उत्तर, मध्य, दक्षिण. ऑप्शन 1 सिंध उत्तर आणि मध्य आणि दक्षिण हे विभाग होते. आता 23वा प्रश्न. 1851 मध्ये मुंबईत बॉम्बे स्पिनिंग एडवर्ड अँड विविंग कंपनी ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली? काय म्हणताय? हा प्रश्न आहे ESO 2016च्या. 1851 मध्ये मुंबई बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली? तर आपला उत्तर काय येणार? कावसजी दावर यांनी. आता आपण बघू पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे, पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीपैकी कोणत्या माध्यमाचा उपयोग केला जाई?
आम्हाला माहित आहे की कापड पत्र तर येणार, पत्र तर येणारच. म्हणजे ऑप्शन इलिमिनेशन पाहू. कापड गिरणी ऑप्शन याच्यामध्ये नाहीये, याला कट करून घ्या. आता बघा ब व ड, भूजपत्राचा वापर केला जाईल का? हो, हा सुद्धा आहे. म्हणजे की ब ऑप्शन कट करा. आता ऑप्शन ड व वरील सर्व असा येऊ शकतो. लाकडी तर येतच ना. हे तीनही ऑप्शन एका ऑप्शन मध्ये दिलेले नाहीत, म्हणून आपला उत्तर वरील सर्वच येणार. आता 25वा प्रश्न, मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर देवळही उभारली. मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती? तर आपला उत्तर काय येणार? हेमाडपंथी. कारण की राजस्थानी मराठा हे तो सेमच लागून राहिले, बट हेमाडपंथी हा थोडा वेगळा शब्द लागून राहिला आहे, म्हणून 25चा आन्सर 3 येणार, हेमाडपंत. आता बघू, खालीपैकी कोणत्या करामुळे ब्रिटिश पेशव्यांची सत्ता खिळखिळी केली? सगळ्यात आधी आपलं उत्तर एकच येणार, कारण वसईच्या त, मग दुसरा आला पंढरपूरच्या त, मग आला पुणे करार. हा सिक्वेन्स लिहायचा आहे, राईट. हा राज्यसेवा 2023चा प्रश्न आहे. तर मिळूया. नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा.